तुम्ही सांगितलं की तुम्हाला कोणाकडून प्रेरणा मिळाली तुम्हाला नर्सरी? आम्ही सुरुवातीला आमचे 5-6 मित्र आणि आम्ही भाजीपाला करत होतो आणि आम्हाला जवळजवळ बऱ्याच पैशाचे रोपं बाहेरून आणावं लागत होते, सोलापूर किंवा याच्यावरून नगरवरून आणावं लागत होतं. तर ते आम्ही सगळ्यांनी विचार केला कोणीतरी नर्सरी टाकली तर बरं होईल आणि त्याच्यात मला शासनाच्या अनुदानातून पॉली हाऊस मिळालं होतं, सीडनेट होतं, पॉली हाऊस होतं. मग सगळ्या मित्रांनी मिळून मला प्रोत्साहन दिलं आणि तू जर हे केलं तर आपल्या सगळ्या रोपाचं हे होईल आणि 5 ते 6 लाख रुपयाचे रोपं दरवर्षी आणायचो आम्ही. तर त्याच्यातून सुरुवात केली तर पूर्ण म्हणजे त्याच्यात थोडं थोडं वाढत आज इथपर्यंत आलं. तर तुम्ही सुरुवात केली तर तुम्हाला त्याबद्दल काय प्रतिसाद मिळाला? पहिल्या वर्षी किती उत्पन्न मिळालं? पहिल्या वर्षी एकदम कमी होतं, मित्राचंच होतं, पण मित्र चांगले शेतकरी होते आणि चांगला भाजीपाला करणारे होते. मग बाकीच्या शेतकऱ्यांनी विचारून त्यांना कुठून रोपं आणता, काय करता, मग त्यांच्या याच्यामुळं अजून मार्केटिंग वाढलं. तर ते चांगले शेतकरी जर आपल्याकडून नेतात तर मग बाकीचे शेतकरी दुसरे पण चांगले शेतकरी आहेत तर ते पण आपल्याकडूनच न्यायला लागले. आणि असं विश्वास, एकमेकाचा विश्वास टिकवला आणि विश्वास टिकवून धंदा आजपर्यंत इथपर्यंत आला. सर तुम्ही सुरुवात केली त्यावेळेस एकदमच थोडं थोडं करूनच सुरुवात केली असं? हो, एकदम थोडं. एकदम म्हणजे असं एकदम 100 ट्रेस? हो, 100 ट्रे तर खूपच मोठी गोष्ट झाली. सुरुवातीला आम्ही एक वांग्याचं बी टाकलं होतं, एक पॅकेट म्हणजे 16 ट्रे टाकलं होतं. तेवढं त्या 16 ट्रेपासून सुरुवात झाली. तर तुम्ही किती वर्ष झालं म्हणजे आता नर्सरीच्या? आता 6 वर्ष झाले, आता हे 7वं वर्ष चालू आहे आपलं. बरं. आणि आता आपलं एवढी मोठी 2-2 पॉली हाऊस आहे, तर त्याच्यामध्ये आपण कोणते कोणते रोपं घेतात? शिमला मिरचीपासूनच सुरुवात झाली. अगोदर शिमला मिरचीचंच पीक घेत होतो. तर त्याच्यात शिमला मिरची, वांगं, टोमॅटो, कोबी, फ्लावर आणि एक मोठ्या प्रमाणात ऊसाचं एक रोप जास्त तयार करतो आपण. सर तुम्ही ही नर्सरी टाकली आणि ती लोकांपर्यंत कशी पोहोचली? तुमच्याकडे नर्सरी आहे किती? आता आपल्या नर्सरीची जाहिरात ॲड कुठलीच नाही, फेसबुकला नाही, कशालाच नाही. फक्त चांगले रोपं गेले तर शेजारचा शेतकरी विचारात येतो आणि जाहिरात कुठली केली, माल खराब दिला, क्वालिटी जर नसेल तर तो आपण जाहिरात करून उलट तो चर्चा करतो का इथून रोपं खराब मिळतात, इथून घेऊ नका. तर चांगले रोपं दिल्यानंतर आपोआपच गिऱ्हाईक येतं. दादा तुम्हाला हे सगळं नर्सरीचं फेस करत असताना कोणत्या प्रॉब्लेम फेस झाला? प्रॉब्लेम सीडचं जर्मिनेशन, कधी लॉट एकदम चांगला आला तर गिऱ्हाईक नसतं, काही बुकिंग असते, काही नसती, रोप फेकावं लागतं काही वेळेस शॉर्टेजच्या काळात आपल्याकडे नसतं, त्यावेळेस वाईट वाटतं का आपल्याकडे गिऱ्हाईक असून नाही आहे. अशा कितीतरी गोष्टी समजा, काही व्हरायटी समजा सगळं चांगलं येते, रोप चांगलं येतं सगळं, पण त्या व्हरायटीला मार्केट नसतं, त्याच्यामुळे त्याला गिऱ्हाईक भेटत नाही. आता थोडक्यात उदाहरणार्थ मिरची आहे, मिरचीच्या रोपाला गिऱ्हाईक खूप आहे पण आपल्याकडे व्हरायटी तिला गिऱ्हाईक नाही. अशा वेळेस सर आता तुम्ही एवढं हे करताय पण मग याच्यासाठी तुम्ही कोणाचा सल्ला घेता? याच्यावर रोग पडला, कीड आली तर याच्यासाठी तुम्ही कोणाचा सल्ला घेता? तसं मला शासनाची खूप मदत झाली. शासनाचे अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कायम वेळोवेळी इथे भेट देतात, मंडल अधिकारी, सुपरवायझर, सहाय्यक हे सगळे मार्गदर्शन करतात आणि कृषी सल्लागार पण जे दुकानदाराकडे वगैरे कंपनीचे एम्प्लॉय असतात ते पण मार्गदर्शन करतात. त्याच्यामुळे त्यांच्यातून जे शिकून जे योग्य असेल ते घ्यायचं, ज्याचे रिझल्ट मिळेल ते पुढल्या वेळेस वापर करायचा, ज्याचे रिझल्ट मिळणार नाही ते परत चुकून पण वापरायचं नाही किंवा ते. सर तुमचं सुरुवातीचं उत्पन्न किती होतं समजा तुम्ही स्टार्टअप केलं तेव्हा? उत्पन्न काय आमचं नफा आणि तोटा बरोबरीत पण नसेल, तोटाच असेल थोडाफार सुरुवातीला. आता ते उत्पन्न वाढता कितीपर्यंत वाढलं? म्हणजे नाही, खूप चांगलं म्हणजे शेतीच्या खूप पटीनं चांगलं याच्यात वाढलं. शेतीची सुधारणा अशी झाली, जे शिल्लक रोप राहील त्या रोपाचं आपण घरी प्लांटेशन करतो, लावतो आणि शिल्लक राहतं म्हणजे त्याचा सेल त्यावेळेस झालेला नसतो, कोणाच्या लागवडी नसतात, कमी लागवडी असतात म्हणून ते शिल्लक असतं आणि त्याच्यातून ते घरी लावल्यानंतर त्याला बहुतेक नक्की भाव भेटतो, तर त्याचे पण चांगले पैसे होतात. तुम्ही आपल्या MPKVने रिलीज केलेल्या व्हरायटीज घेता का इथं? हो, MPKVचं व्हेजिटेबलमध्ये नाही चालत, व्हेजिटेबलमध्ये रिलीज केलेल्या व्हरायटी घेतो पण निवडा क्वचित हे कारण.
सर आता जे शेतकरी जे ह्या नर्सरीचे व्यवसाय उतरणार आहेत किंवा जे उतरले तुमच्या अनुभवानंतर तुम्ही त्यांना असे काय मोलाचे सल्ले देता यांनी त्यांच्या ज्या चुका होणार आहेत भविष्यात त्या टळतील किंवा त्यांचं जे नुकसान होऊ शकतं ते टळेल. चुका झाल्या, काही झालं ते चुका सुधारत राहणं, शेतकऱ्याला योग्य चांगलं हे देणं, प्लॅन्ट चांगले देणं, रोपं चांगले देणं, त्यातली व्हरायटी चांगली देणं आणि किती तोटा आला काही झालं तर त्याच्यात टिकून राहणं. काही दिवस नुकसान झालं काही झालं तर टिकून राहणं फक्त. तर आता तुमच्या फ्युचरसाठी काही गोल्स असतात, आता काय करायचं तुमचं अजून मोठ्या स्केलवर वगैरे न्यायचं असते? हा, तर याच्यात सुधारणा करणं, याला जोडून अजून काय व्यवसाय करता येईल. आता मागे गांडूळ युनिट अपुरं आहे, समजा पहिलं छोटं होतं तर आता एक गांडूळ युनिट मोठं करणं. असं जनावरांचा डेअरीचा एक व्यवसाय आहे. जनावर आहेत 60 ते 65 जनावर आहेत माझ्याकडे, तर ते याला जोडूनच चालतं. याला जोडून असं चालतं का ऊसाचे रोपं आपण तयार करतो. ऊसाच्या रोपात 1 टन ऊस आणला तर 200 किलो डोळा निघतो, 800 किलो स्क्रॅप मटेरियल निघतो. ते 800 किलो स्क्रॅप मटेरियल दुसरीकडं वापर करता येत नाही तर जनावराला जातं ते. आणि जनावराचं जे मुक्त गोट्याचं शेणखत वगैरे ते ऊसाच्या रोपात वापरता येतं. 50% कोकोपीट, 50% ते शेणखत असं. कारण कोकोपीटची कॉस्ट आहे 10 रुपये किलो, शेणाची कॉस्ट आहे 1 रुपया किलो. तर ते 10 रुपये किलोचं ते मटेरियल वाचतं आणि क्वालिटी चांगली होती, त्याच्यात गुणवत्ता चांगली भेटते. सर आता आपल्या या पॉलिहाऊसमध्ये किती लेबरचे टोटल? साधारणतः वर्षभर 22 ते 24 लेबर वर्षभर. 24 लेबर वर्षभर असते. याबद्दल तुम्ही तुमच्या आता फ्युचरमध्ये जे करणार आहे कोणीतरी नर्सरी टाकून तर त्यांना तुमचा काय सल्ला असेल, काय सांगा? तेच सांगितलं ना, त्यांनी टिकून राहणं व्यवसायात. त्या चुका झाल्या त्या चुका दुरुस्त करत राहणं, क्वालिटी सुधारवणं आणि त्या चुकावर फक्त चुकावरच व्यवस्थित लक्ष देणं. जे बरोबर आलं त्याच्यावर नाही दिलं तरी वा नाही झाली तरी चालेल. फॅमिलीची काय रिॲक्शन होती तुम्ही सुरुवातीला सांगितलं किंवा नर्सरीचा ते सगळ्यांचा सपोर्ट मिळाला म्हणून ते सक्सेस झालं. सर आता आपल्याकडे खूप साऱ्या नर्सरी आहेत, मग असं वेगळे पण असं काय करता तुम्ही ज्याच्यामुळे तुम्ही इतके सक्सेसफुल राहिला? कोणाला न फसवणं. काही रोपं खराब होतात, प्रत्येकाचे होतात, पण ते खराब रोपं शेतकऱ्याला तात्पुरता आपण नफा बघून त्यांच्या गळ्यात घालणं किंवा त्यांना देणं आणि नंतर आपलं नुकसान करून घेणं, गिऱ्हाईक कायमचं जाणं, हे टाळलं तर याच्यात फेल जाऊ शकत नाही. पण खराब झालं, आपण आज त्याला 5,000चं रोप दिलं तर आपल्याला त्याच्यात 2,000 नफा असतो, 3,000 मुद्दल असते. तर ते 3,000चं नुकसान जर आज आपण सहन केलं तर शेतकऱ्याचं जवळजवळ 3 लाखाचं नुकसान होणार नाही. शेतकरी 3 लाखापासून वाचेल. हा जर आपण शेतकऱ्याचा विचार केला ना आणि शेतकरी जर वाचला, शेतकऱ्याचे जर आपल्याकडून नेले रोपाचे पैसे झाले, 10,000चं रोप नेलं पैसे झाले तर पुढल्या वेळेस 50,000चं रोप नेलं आपल्याकडून. पण आपणच जर 10,000 पूर्ण नफा बघितला तर तो 50,000चं नेऊ शकत नाही, त्याचं नुकसान होईल, तो मोकळ्या मनाने पैसे देऊ शकत नाही. तर तो विचार केला, त्याचा विचार केला तर आपण आपोआप मोठे होईल. शासनाच्या काय काय योजना असतात म्हणजे नर्सरीसाठी किंवा पॉलिहाऊससाठी? नर्सरीसाठी शेडनेटसाठी 45% अनुदान आहे, पॉलिहाऊससाठी 45% अनुदान आहे, नर्सरीसाठी अनुदान आहे, कॅरेटसाठी अनुदान आहे, प्रत्येक गोष्टीसाठी अनुदान आहे. पण अनुदान आहे म्हणून केलं तर ते कुठलंही सक्सेस होत नाही, त्याच्यात काही करत पण नाही म्हणून. तर आता तुम्हाला साधारण कुठल्या लांब गावातून यासाठी ऑर्डर्स येतात? ते भरपूर जवळजवळ 2-3 जिल्ह्यातून ऑर्डर येतात. काही एखाद्या याचं जर शॉर्टेज आलं एखाद्या सीडच्या रोपाचा तर ते कंपनी एम्प्लॉईज रोप कुठल्या जिल्ह्यात जातात. विशेषतः दरवर्षी नागपूरमध्ये भंडारा म्हणून तिथं मौदा म्हणून 2-3 खेडे आहेत, तिथं 5 लाख मिरची दरवर्षी नेतात तिथे. इथून म्हणजे एजंट्स आहेत म्हणजे एजंट्स कंपनीची एम्प्लॉईने जोडून दिलेलं आहे तर ते लोक इथूनच नेतात. असं मग सिल्लोड असो, कन्नड, जाफराबाद, फुलंब्री, इकडे वैजापूर, बुलढाणा तिथे रोपं जातात. तर सर आपल्याकडे किती पॉलिहाऊस आहे आणि किती सध्या ते पॉलिहाऊस शेडनेट मिळून 1.5 एकर आहे आपल्याकडे. 1.5 एकर. आणि ऊसाचं काही ओपनवर काही शेडनेटमध्ये ते पण करतो आपण.